नमस्कार, मी वसंत संभाजी भालेराव औरंगाबाद लोकसभेसाठी उमेदवार म्हणून फॉर्म दाखल केलेला आहे। छत्रपती संभाजीनगर औरंगाबाद या ठिकाणी आतापर्यंत जो विकास व्हायला पाहिजे होता तो विकास झालेला नसल्या कारणामुळे तो विकास मी करू शकतो अशी मला खात्री आहे। आणि जनतेने देखील मला सजेस्ट केलं होतं की माझ्यासारख्या उमेदवारांनी निवडणूक लढवावी आणि छत्रपती संभाजीनगर औरंगाबाद शहराचा विकास करावा। औरंगाबाद शहरामध्ये महिला असुरक्षित आहेत, आरोग्याचा मोठ्या प्रमाणावर प्रश्न आवासून उभा आहे, पाण्याचा मोठा प्रश्न आहे, बेरोजगारीचा प्रश्न आहे। माझ्यासारखा मी म्हणजे उमेदवार या निवडणुकीमध्ये जिंकून आल्यास नक्कीच या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने एक मी IT पार्क वगैरे चालू करेल। पाण्याचा जो प्रश्न आहे तो व्यवस्थित पद्धतीने मार्गी लावेल। जो काही खासदारासाठी निधी मिळतो तो सर्व निधी औरंगाबाद शहराच्या जिल्ह्याच्या पूर्ण विकासासाठी मी वापरणार आहे। मी एक सुशिक्षित अनुभवी उमेदवार म्हणून निवडणूक लढवत आहे, तरी आपल्या माध्यमातून लोकांना माझी कळकळीची तळमळ वगैरे जी आहे ती लोकांपर्यंत पोहोचवावी आणि या निवडणुकीमध्ये मला जिंकून देण्यासाठी लोकांना मी नम्र आवाहन करत आहे आणि निवडणूक लढवत आहे। जय भीम, जय महाराष्ट्र, जय भारत। पक्षाचं नाव सांगा आणि तुमचं नाव सांगा। मी प्रबुद्ध रिपब्लिकन पार्टी मार्फत वसंत संभाजी भालेराव 2024 लोकसभा निवडणूक लढवत आहे। निवडणूक लढवलेली होती, त्या निवडणुकीमध्ये मला पूर्णपणे यश आलेलं नाहीये, तर मी थांबलेलो नाही। लोकसभेच्या निवडणुकीमार्फत या माध्यमाने मी माझा लढा सुरू ठेवलेला आहे आणि जनतेला न्याय देण्यासाठी मी 24 तास काम करायला तयार आहे। माझ्या चंद्र की जय, पवन सुत हनुमान की जय। हम तुम्हारे साथ हैं। जय के दादा जैसा हो, जय के दादा जैसा हो। देखे दादा तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। देखे दादा तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। संभाजीनगर का नेता कैसा हो, देखे दादा जैसा हो, संभाजीनगर का खासदार कैसा हो, देखे दादा जैसा हो। छत्रपती शिवाजी महाराज की जय। अरे बाबासाहेब आंबेडकरांचा जय असो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जय असो। काय तुमचं काय राहणार भविष्यात, काय योजना आहे तुमच्या, काय मुद्द्यावर तुम्ही इलेक्शन लढता? सध्या औरंगाबाद मतदारसंघ याचं वाळवंट झालेलं आहे, तर आपल्याला या ठिकाणी सुजलाम सुफलाम असा प्रदेश करायचा आहे। औरंगाबाद मध्ये अनेक प्रश्न आहेत, अनेक बेरोजगारांना काम नाहीये, नोकरी नाहीये, महिलांना काम नाहीये, त्यांना नोकरी नाहीये, अपंग व्यक्तींना, दिव्यांग व्यक्तींना कोणी विचारत नाही। आम्ही 1000 दिव्यांग व्यक्तींना कानाचे मशीन दिले, जयपूर फूड दिले, व्हीलचेअर दिल्या, सायकली दिल्या, महिलांना मसाला विकण्याचं आम्ही काम दिलंय। त्या घरोघरी बसून परिसरामध्ये मसाले विकतात,
मसाले तयार करतात, अगरबत्ती तयार करतात, अशा अनेक योजना आहे या भागात झालेल्या नाहीयेत. MIDC मध्ये केंद्रामध्ये 10,000 एकर जमीन 6 वर्षापासून आणलेली आहे, परंतु अजून काही उद्योग व्यवसाय सुरू झालेले नाहीयेत. 3-4 उद्योग झाले. मोठ्या प्रमाणात आपण परदेशातले लोक आणू, उद्योगपती आणू, बिल गेट्सला बोलू, एलन मस्क आहे त्याला बोलू, भारतामध्ये मुकेश अंबानी आहे, नंतर तो किर्लोस्कर ग्रुप आहे, गौतम अदानी आहे, असे कितीतरी उद्योग आपल्याला या भागामध्ये करता येईल. तर मुस्लिम समाजासाठी हजला जाण्याची जी सवलत होती ती बंद पडलेली आहे, त्याला सबसिडी मिळत नाही, ती आपण सुरू करण्याचा प्रयत्न करू. आता हजला जाण्यासाठी जर मुंबईहून कोणी गेलं यात्रेकरू तर त्याला कमी पैसे लागतात, आणि औरंगाबादहून जर विमानाने गेलं त्याला 88,000 रुपये जास्त भरावे लागतात. म्हणून ही सवलत जी तफावत आहे हे दूर करू. एक तर एअर कंपनीला आपण विनंती करू कमी करा, किंवा इथून डायरेक्ट हजला आपण सेवा सुरू करू. घरकुलांचा प्रश्न फार मोठा आहे. काही तुमच्यापैकी किती लोकांना घर नाही आहेत? घर बघा, घरकुलांना नाही आहेत. 25% लोकांना घर नाहीये, ही मोठी समस्या आहे. नंतर वाळवंट आहे आपल्या प्रदेशामध्ये, आपला भाग वाळवंट आहे. आपल्याला पूर्वेकडे जाणाऱ्या ज्या नद्या आहेत त्यांचं पाणी आपल्याला पश्चिमेकडे म्हणजे आपल्या औरंगाबाद भागात आणायचं आहे. तो नदी जोड प्रकल्प आपल्याला राबवायचा आहे. या औरंगाबाद मध्ये, संभाजीनगर मध्ये राष्ट्रीय पातळीवरच्या शिक्षण संस्था सुरू करायच्या आहेत. IIT आहे, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट आहे, ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज आहे, IIIT आहे, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, हे सर्व इथं सुरू करू शकतो. पण आपले नेते मंडळी यांचं दररोज भांडणं, अरे काय चाललं गेल्या 1.5 वर्षापासून. तसे संध्याकाळी रस्त्यावर कुत्रे भुंकतात, दारू पिऊन लोक भांडणं करतात एकमेकाशी. अशा प्रकारचा व्यवहार महाराष्ट्रामध्ये गेल्या 1.5 वर्षापासून चालू आहे. हा त्याला शिव्या देतो, तो त्याला शिव्या देतो. हा म्हणतो मी याला जलद टाकेल, तो म्हणतो मी जलद टाकेल. आणि लोकांच्या समस्या काय आहे हे समजून घ्यायला पाहिजे ना. समस्या कोणी बोलतं का? भाषण तुम्ही ऐका आज मुख्यमंत्र्यांचं, अरे इन्होंने ऐसा क्या, उद्धव ठाकरे ऐसा क्या. तात्पर्य असं आहे की लोकांचे प्रश्न काय आहेत ते समजून घेतले पाहिजे आणि त्याच्यावर विचार केला पाहिजे. नुसतं भांडण्यामध्ये काही अर्थ नाहीये. मुस्लिम समाज आहे, धनगर समाज आहे, हिंदू समाज आहे, त्यांना आपल्याला आरक्षण द्यायचं आहे. त्यासाठी आपण प्रयत्न करू. घरकुलं द्यायचे आहेत, नोकऱ्या द्यायच्या आहेत. बचत गटांना बँक लवकर कर्ज देत नाही. महिलांच्या बचत गटांना कर्ज मिळण्यासाठी आपण मोठ्या प्रमाणामध्ये प्रयत्न करणार आहोत. आणि अशा प्रकारे औरंगाबाद मतदारसंघ आपल्याला सुजलाम सुफलाम करायचा आहे. इथे फक्त वाद आणि भांडणं. समांतर पाणी योजना, किती समांतर जल योजना किती वर्षापासून चालू आहे, होत नाही काम लवकर. कामगारांची नोंदणी, कितीतरी कामगार आहेत त्यांना काही सवलती मिळत नाही. आम्ही जवळजवळ 3,000 लोक, 5,000 लोकांची नोंदणी केली आम्ही घराघरामध्ये जाऊन, आणि त्यांना सवलती दिल्या. त्यांना आपण साहित्य वाटलं, भांडे वाटले. तुमच्यापैकी कोणी कामगार असेल त्यांची पण नोंदणी करून घेऊ. जेवढे आपल्याकडे दिव्यांग लोक आहेत, अपंग लोक, त्यांना कानाचं मशीन, जयपूर फोर्ट, 3 पाटी 3 चाकी सायकल, व्हीलचेअर आम्ही हजारो लोकांना दिलेलं आहे, गावागावात दिलेलं आहे. संजय गांधी योजना, संजय गांधी निराधार योजना, सावनबाळ योजना, या योजनांच्या फायली लवकर मंजूर होत नाही. फायली मंजूर झाल्या तरी त्यांना अनुदान मिळत नाही. फायली मंजूर झाल्यानंतर ऑब्जेक्शन काढतात. तुमचा मोबाईल नंबर बरोबर नाही, तुमचा बँकेचा अकाउंट नंबर बरोबर नाही, तुमचं आधार कार्ड बरोबर नाही. अरे काय चाललं आता? या महिला बिचारी, अशा म्हातारी महिला गेली तिकडे तहसील ऑफिसमध्ये, कोण त्यांना विचारतं? अरे आपण करतो काय? या आमदाराचं खासदाराचं काम आहे की तहसीलदारला बोलवा, डेप्युटी कलेक्टर बोलवा, मिटिंग घ्या, प्रत्येक महिन्याला विचारा किती तुमच्याच प्रकारचं पेंडिंग आहे. कोणी विचारत नाही. असे बरेच प्रश्न आहेत. ते प्रश्न समोर कोण असणार तुमच्या? माझ्या टक्करमध्ये चंद्रकांत खैरे साहेब आहेत, भुमरे साहेब आहेत, जलील साहेब आहेत. माझी टक्कर सर्वाशी आहे.
क्योंकि देखिए मैं कंपटीशन में हूँ, तो मुझे सब यामध्ये सर्वांमध्ये कोण तुम्हाला आता बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो. विजय असो. इच्छा शासक अरे इकडे गरम आहे. अरे आजी जरा थोड़ा इकडे या ना. बस 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 राहिंदो शासक नहीं जरा ज्यादा दिखेंगे. चलो होगा क्या भैया. चलो आडिया आडिया इधर आ जाओ. काका साहब तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. काका साहब तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो. इकडे हा टाक. टाका हात टाका हात टाका. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा त्यांच्यामुळे जे मला चान्स भेटले त्यांच्यामुळे माझं अस्तित्व आहे. इथं देऊ आपण. टाली आवाज वाढ. काय सांगतील आज तुम्ही फॉर्म भरण्यासाठी निघत आहे, काय काय मुद्दे घेऊन तुम्ही इलेक्शन मध्ये लोकसभेत. सर्वांना सर्वप्रथम जय भीम जय शिवराय. मला आमचे संस्थापक अध्यक्ष श्री विजयजी घाटे आणि प्रदेशाध्यक्ष राजरत्न गायकवाड यांनी सर्वप्रथम या लोकसभेच्या उमेदवारीसाठी नियुक्त केलं, त्याबद्दल सर्वप्रथम मी त्यांचे आभार मानते. आणि ज्या लायक मला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलंय, ज्यांचे आमच्यावर अथांग उपकार आहेत, तर त्यांना मी त्रिवार पहिले अभिवादन करून मी माझे म्हणजे सांगते की मला काय बोलायचंय. खरं तर आतापर्यंत ज्यांची आजी आणि माझी जेवढे खासदार येऊन गेलेत, तर त्यांनी फक्त आपले घर भरायचे काम केले. एकतर त्यांनी जातीचं राजकारण केलं, एकतर त्यांनी नावाचं राजकारण केलंय, एकतर त्यांनी सामान्य जनतेचे प्रश्न फक्त जैसे ते आहेत त्याच्यावर कोणी विचार अद्याप केलेला नाहीये. शिक्षणाचं खाजगीकरण झालेलं आहे, परत आरोग्याविषयक सुविधा नाहीयेत, परत पूर्ण तरुण पिढी व्यसनाधीन झालेली आहे. व्यसनाधीनतेमुळे बेरोजगारपणा, गुन्हेगारी प्रवृत्ती या सगळ्या गोष्टींचा वाढ होत आहे. आणि या सगळ्या गोष्टींकडे प्रत्येक गोष्टीकडे बारीकीने लक्ष देणे फार गरजेचे आहे. पण त्या गोष्टीकडे लक्ष न देता म्हणजे विशिष्ट कारणाकडे जास्त लक्ष घालायचे, जातीच्या कारणाकडे किंवा त्या नावाच्या कारणाकडे, ज्याचा काही सामान्य जनतेच्या प्रॉब्लेमशी काही घेणं देणं नसतं. आपल्या संभाजीनगर या ठिकाणी 8 दिवसातून एकदा पाणी येतं. ड्रेनेज लाईनची खूप साऱ्या ठिकाणी प्रॉब्लेम आहे, जेणेकरून जनसामान्याचे आरोग्य धोक्यामध्ये आलेले आहे. त्याचा कोणाला विचार नाहीये, कोणाकडे रोजगार नाहीये. आज जे जनसामान्य लोकांमध्ये राहतात त्यांनाच फक्त त्यांचे प्रॉब्लेम कसे आहेत आणि काय आहेत ते माहितीये. कारण की जे एसी मध्ये फिरतात त्यांना काय माहिती उन्हाचे चटके काय असतात. लोकांनी 8 दिवसाला येणारं पाण्याचं जर नियोजन करायचं तर ते पाणी साठवायचं कुठं. लोकांना पोटाच्या खळगी भरायचा प्रश्न पडलेला असतो की आज सकाळी भेटली, आज संध्याकाळी जेवायला भेटलं, उद्या भेटेल किंवा नाही. रोजगार जर भेटला तर माणसाला संध्याकाळी जेवायला भेटेल, त्याचा विचार करणं अवघड आहे. तर पाण्याचा प्रश्न, तुम्ही एक अन्नधान्याची किट देता आणि ती किट शिजवण्याकरता 1000 रुपयाचा गॅस देता. पेट्रोलचे भाव कुठे गेले, जीएसटी नावाचं नवीन भूत आहे, त्या सगळ्या गोष्टीचा कोण विचार करणार.
जनसामान्यांनी जायचं कुठं? आणि बाकी सगळे जरी जे आजी माझी, मी नाव कोणाचं घेत नाही, जे आजी माझी खासदार आहे त्यांना काय माहिती, ते वरती बसून खुर्च्यावर बसलेले असतात, त्यांना काय माहिती त्यांनी जरी लोकांसाठी काही केलं असेल परंतु त्यांच्यापर्यंत त्या सुविधा पोहोचतात का? प्रत्येक ठिकाणी भ्रष्टाचार आहे. बिना भ्रष्टाचारचं काम कुठेही होत नाही. ज्यांना गरज नसताना ज्यांनी पैसे दिले तर त्यांना त्या उपाययोजनेचा लाभ दिला जातो आणि ज्यांना खरंच वास्तविकपणे गरज आहे त्यांच्यापर्यंत कोणतीही योजना पोहोचत नाही. माझं एवढं म्हणणं आहे की महिलांसाठी आपण सगळ्यात जास्त जे प्रॉब्लेम आहेत ते महिलांना आहे. त्यांना आरोग्यविषयक त्यांच्याकडे सगळ्यात जास्त लक्ष देणं गरजेचं असतं. सगळ्यात दुसरी गोष्ट त्यांना शिक्षणाची आवश्यकता असते. परत दुसरी गोष्ट त्यांची प्रत्येक ठिकाणी माणसांना फक्त एवढं माहिती असतं पैसे कमवून आणणे, पण वास्तविकपणे महिला ज्या प्रॉब्लेमला सामोरे जातात जसे की अन्नधान्य म्हणजे घरातलं सगळं सामान्य गोष्टी सुद्धा महिलांनाच करावे लागतात. माणसांना जास्त काही माहिती नसतं. आणि मी नारी शक्ती, नारी ही फक्त घरात चूल आणि मूल इतकी सीमित नसून नारीने जर ठरवलं तर ती पूर्ण देश चालवू शकते असं माझं वैयक्तिक मत आहे. आणि नारीला कमजोर ठेवून समजू नका. 50% आरक्षण एका स्त्री घेऊ शकते प्रत्येक ठिकाणी, प्रत्येक क्षेत्रामध्ये. स्त्री काही पुरुषापेक्षा कमी नाहीये. आणि मला तर भाऊ नाहीये, पण मी एक मुलगा स्वतःला, एक माझ्या आई वडिलांनी मला एक मुलासारखं वाढवलंय, मुलासारखी मला संस्कार दिलेले आहेत. आणि प्रत्येक स्त्रीला मी त्यासाठी हे करते की प्रोत्साहित करते की त्यांनी स्वतःला कधी कमी समजू नये. रिपब्लिकन बहुजन सेना त्याचे संस्थापक अध्यक्ष श्री विजयजी घाटे आहेत आणि प्रदेशाध्यक्ष राजरत्न गायकवाड आहेत. मी पंचशिला बाबूलाल जाधव बनकर. माझ्या नावाची विधान सब इधर आ जाओ. जाओ आप लोग सब. महिला अरे चटके लग रहे यार, बहुत चटके लग रहे बहुत. जो भाई ये कैसी परेशानी में थे. आओ ना. ये तो इनकी तपस्या है बहुत. आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय हो. छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय हो. भारत रत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. सर, आज आपण लोकसभेसाठी नामांकन म्हणजे दाखल करण्यात जात आहे. काय सांगाल सर, कोणत्या मुद्द्यावर आपण निवडणूक लढवणार? सर, आज आपण बघितलं केवळ आपल्या या औरंगाबाद छत्रपती संभाजीनगर मध्येच नव्हे तर राज्यभरात आज आपण जर या राजकीय परिस्थितीचा जर विचार केला तर हे राजकारण अगदी ढासळलेलं झालेलं आहे आणि अत्यंत या राजकारणाची दुर्दशा झालेली आहे. जो तो राजकीय पुढारी येतो, जनतेच्या बळावर निवडून येतो आणि तो आपला स्वतः धनदांडगा होतो, मात्र जनतेचा कुठलाही विचार करत नाही. आज आपण या औरंगाबाद वासियांची, या छत्रपती संभाजीनगर वासियांची जर आपण परिस्थिती बघितली तर इथं उत्तमोत्तम आरोग्य नाहीये, या ठिकाणी मोठमोठे उद्योग धंदे नाहीये, लोक निवडून येतात परंतु शिक्षणाची संधी या ठिकाणी नाहीये. आणि या जनतेच्या हिताचा आजपर्यंत जेही लोकप्रतिनिधी निवडून आलेले आहेत कुणी या जनतेच्या हिताचा विचार केलेला नाही. म्हणून आम्ही अपक्ष उमेदवार म्हणून या ठिकाणी निवडणूक लढवित आहे. आणि मी जनतेला या ठिकाणी हेच सांगल की आजपर्यंत आपण ज्या उमेदवारांना निवडून दिलं ते जर जनतेच्या घरापर्यंत, वंचित घटकापर्यंत येतच नसतील तर जे उमेदवार वंचित घटकापर्यंत येत असतील, उपेक्षित, शोषित, पीडित या समूहांना न्याय देत असतील तर या उमेदवारांचा विचार आपण निश्चितपणे केला पाहिजे आणि अशा उमेदवाराला आपण निवडून दिलं पाहिजे. मी संदीप दादाराव मानकर.